महोदय, हे शाळे आपलं शहराचं म्हणून ते ठीक आहे, पण ग्रामीण भागातल्या या शाळांच्या संदर्भातला दर्जावाढ राहू द्या. अध्यक्ष महोदय, सध्या शाळांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. ह्या ज्या शाळा आहेत ना, स्वतःच्या अर्थसहाय्यावर चालणाऱ्या ज्या शाळा आहेत ना अध्यक्ष महोदय, त्या मध्यमवर्गीय शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये याला सरकार कुठल्याही प्रकारची अध्यक्ष महोदय मदत करत नाही. ज्या शासकीय शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत, शासकीय माध्यमिक शाळा आहेत, या माध्यमिक शाळांना केंद्र सरकारच्या खासदाराचा सुद्धा फंड वापरता येतो, आमदाराचा सुद्धा फंड वापरता येतो, जिल्हा परिषदेचा पण फंड वापरता येतो, डीपीसीचा सुद्धा फंड वापरता येतो, खाजगी वर्गणी सुद्धा घेता येते. परंतु ह्या ज्या स्वयंचलित शाळांनी, विशेष करून इंग्रजी शाळा आहेत अध्यक्ष महोदय, या इंग्रजी शाळेला एकही पैशाची मदत कुठूनही होत नाही. कुठूनही एक पैशाची मदत होत नाही, कोणीही मदत देत नाही. पण मंत्री महोदय, जे जे म्हणून सरकारी तुमचे नियम आहेत, जे जे म्हणून सरकारी तुमचे सगळे कार्य करणे गरजेचं आहे, ती सरकारी सगळी बंधनं मात्र त्या शाळांना लागू आहेत. संपूर्णपणे त्या शाळांना लागू आहेत बंधनं. त्यातलं एकही बंधन अनुदान नाही. म्हणून आपण त्या शाळांवर लादत नाही असं नाही, तर त्या शाळांच्यावर बंधन टाकलेली आहेत. का टाकली आपण? आपण हे सांगता की या शाळांना विद्यार्थ्यांकडून, पर्यायाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आम्हाला फी घ्यायचा अधिकार त्या शाळेला आम्ही दिलाय, म्हणून आम्ही यांना मदत करत नाही असं नाहीये. या सभागृहामध्ये फी किती घ्यावी, कुणी घ्यावी, कशी घ्यावी, किती जणांना मोफत त्या ठिकाणी शिक्षण द्यावं, देऊ नये, या संदर्भातलं सुद्धा सरकारच्याच गाईडलाईन्स या संस्थानांनी या शाळांना दादा लागू होतात. त्यामुळं या शाळा चालणं अत्यंत कठीण झालेलं आहे, अत्यंत कठीण झालेलं आहे. आज आपण सरकारी शाळेतल्या शिक्षकांना 6वा वेतन आयोग दिला, 7वा वेतन आयोग चालू झाला, आणि या मात्र शाळेमध्ये 10-10, 15-15 वर्ष सर्व्हिस करणारे शिक्षक, शिक्षण तेच आहे. त्यांनी डीएड बीएड आता ते संपले, परंतु डीएड बीएड केलेलं असतं तरी सुद्धा 10-10, 15-15 वर्ष 10-10, 5-5, 6-6 हजार रुपयावर ते नोकरी करतात. आणि त्याचबरोबर तो सरकारी शाळेमध्ये लागला तर कमीत कमी 70 ते 75 हजार, 80 हजार रुपये तो पगार घेतो. ही विषमता तुम्ही दूर कशी करणार? तुम्ही दर्जावाढ करणार एका बाजूला, या शाळांचं सरकारी अनुदान देणाऱ्या शाळांबरोबर प्रत्येक गोष्टीचा दर्जा वाढ तुम्ही मागणार. त्या शाळांची बरोबरी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये, शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ करावी. त्यांनी SSC बोर्ड सोडून ICSE बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, त्यांच्या पॅटर्न प्रमाणे संपूर्णपणे इमारत, ग्राउंड वगैरे वगैरे सगळ्या फॅसिलिटीज तयार कराव्या. पण त्यांना फी घेताना मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्ही अडचण निर्माण करणार. तर मग त्यांनी ह्या सगळ्या फॅसिलिटीज उभ्या कशा करायच्या याचा कधीतरी विचार तुम्ही करणार आहात का? यांना अशा पद्धतीने या शाळांना कुठून तरी या ठिकाणी अनुदान घेण्याची, कुठून तरी यांच्या शाळांच्या इमारती बांधण्याकरता, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याकरता म्हणून सरकारी पैसे देण्याची, मग ते आमदारांचा फंड असेल, खासदाराचा फंड असेल, हा फंड देण्याची आपण कुठे ना कुठेतरी तरतूद करून थोडे हात ढिले सोडले पाहिजे. लाख लाख रुपये पगार घेणारा शिक्षक आणि 5 आणि 6 आणि 10 हजार रुपयाचा पगार घेणारा शिक्षक हा शेवटी एकाच शिक्षक पेशातला असतो, आणि त्यांचं दादा शिक्षण देखील सारखं झालेलं असतं. आपण बघा, ज्या संस्थांना, ज्या शाळांना अध्यक्ष महोदय अनुदान आपण मिळतो, त्यांचा रिझल्ट 100% लागतो की नाही माहित नाही. पण ज्या शाळांना अनुदान मिळत नाही, ज्या शिक्षकांना पगार कमी मिळतो, त्या खाजगी शाळांचा, स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा, इंग्रजी शाळांचा रिझल्ट सातत्यानं मनीषाताई 100% लागतो. हा माझा अनुभव आहे. मी पण काही शाळा चालवतो, माझा अनुभव आहे. का तर त्यांना शेवटी 100% रिझल्ट लावून आपल्या शाळेचं, आपल्या संस्थेचं नाव मोठं केल्याशिवाय आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. हे नैतिक बंधन अध्यक्ष महोदय त्यांच्यावर असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे नैतिक बंधन त्यांच्यावर असतं, आणि म्हणून ते 100% त्याच तो रिझल्ट सातत्यानं, रिझल्टचं सातत्य कसं राहील, सातत्यानं 100% रिझल्ट कसा लागेल, याच्याकरता दिवस रात्र पगार कमी मिळून देखील, सोयी सुविधा कमी मिळून देखील, सरकारी सगळी बंधनं त्यांच्यावर असून देखील ते लावण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून दादा, जर याच्यामध्ये समानता आणायची असेल तर भौतिक फक्त या ठिकाणी दर्जावाढ करून चालणार नाही. भौतिक दर्जावाढ करण्याबरोबरच बाकीचं अनुदानित किंवा आर्थिक सुद्धा त्यांना बळ द्यावं लागेल.
बाकीच्या शाळांना साधील भत्ता पूर्वी 9% होता, आता किती आहे मला माहित नाही, देता की नाही मला माहित नाही, परंतु त्या इमारती दुरुस्त करण्याकरता तो साधील भत्ता मिळत होता. या शाळांना आता तो साधील भत्ता सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून हा दुजाभाव आहे, याच्यामध्ये अंतर आहे. याच्यामध्ये एकाच पातळीवर आणण्याकरता म्हणून दोघांनाही कुठे ना कुठेतरी फॅसिलिटीज देण्यामध्ये बऱ्यापैकी समानता आणावी लागेल. आणि ही जर समानता आणली तर तुमच्या मनातला हेतू साध्य होईल. न पेक्षा मंत्री महोदय, आहेत त्या शाळा आणखीन कोलमडून पडतील, आहेत त्या शाळा आणखीन बंद पडतील, आहेत त्या शाळांमध्ये दर्जा वाढ तर सोडा, त्या दर्जावाढीच्या नावाखाली संस्थाचालक त्या शाळा बंद करून टाकतील. आणि त्यांची जर स्वतःची जागा असेल, आणि सन्मान्य सदस्य म्हणाल्याप्रमाणे बऱ्याचशा ह्या शाळा शहरामध्ये आहेत, त्यामुळं त्या जागांना सोन्याचा भाव येऊन ते त्या ठिकाणी जागा देऊन मोकळे होतील आणि पुन्हा शिक्षणाचा खेळखंडोबा तयार होईल. म्हणून मुंबई शहरात सुरू झालं ना. आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय, या ते तर धोरण आहेत, शाळा बंद करायचं तर आपलं धोरण आहेत, पण या विधेयकाला आम्हाला काय विरोध करण्याकरता नाही. खरं तर हे विधेयक आम्ही पूर्णपणे वाचलंच नव्हतं, नाना भाऊ उभे राहिले म्हणून तेवढ्यात आम्ही 2 मिनिटांमध्ये वाचलं आणि आमच्या लक्षात आलं की हे विधेयक जरी आपला हेतू चांगला असेल आणि कुणीतरी आपल्याला हे लिहून दिलं असेल, तरी मला असं वाटतं की याच्यावर तुम्हाला पुन्हा एकदा सखोल अभ्यास करावा लागेल. आम्हाला विरोध करायचं काही कारण नाही, आम्ही विरोधात जायचं त्याच्यामध्ये काही कारण नाही, यामध्ये आमचा कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, फायदा नाही, काही नाही. परंतु मला असं वाटतं दादा की हे विधेयक आणत असताना केवळ मंजुरी सहजासहजी देणं एवढ्या पुरेसं मर्यादित नाही, तर त्या मंजुरीच्या नावाखाली अनेक प्रकारच्या बेड्या, ह्या नियमांच्या, कायद्याच्या आणि आर्थिक शिस्तीच्या बेड्या तुम्ही त्यांच्या हातापायामध्ये टाकणार आहात आणि ह्या संस्था तुम्ही अत्यंत अडचणीत आणणार आहेत, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून मी एवढंच फक्त सांगेन, 3च मुद्द्यावर मी या ठिकाणी बोललो, कारण याच्यामध्ये 3च मुद्दे या ठिकाणी या बिलामध्ये आहेत आणि म्हणून त्या बिलांच्या संदर्भातच मी या ठिकाणी बोललो. बाकीच्या शाळा बिळांची आता परिस्थिती काय तुम्हाला माहीत आहे. आपण आता बघतोय की पटसंख्या कमीच झालेली आहे, दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहेत, शाळा ग्रामीण भागातल्या बंद होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं जवळजवळ 64,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे. त्यातल्या टप्प्याटप्प्याने शाळा तुम्ही आता बंद करत आणलेल्याच आहात. प्रत्यक्षपणे कागदावर जरी तो पॅटर्न राबवलाच नाही तरी सुद्धा आता शाळा बंद करणं, राईट टू एज्युकेशन हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याच्यापासून आपण दूर तर जात नाही ना. याचा विचार आपण करा. आणि म्हणून हे विधेयक, याला विरोध काय, आम्ही संख्येनं कमी आहोत, परंतु मला असं वाटतं की पुन्हा कुठेतरी चर्चा करण्याची गरज आहे, याच्यावर सखोल असा अभ्यास करण्याची गरज आहे आणि तो अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये जर काही बदल सुचवायचे असतील तर सुचवतो. एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलायला संधी दिली, धन्यवाद. सर्व सन्मान्य सदस्यांना बिलवरती कोणालाही किती वेळ बोलायचा त्याच्यावर काही बंधन नाही आहे, आपण आपले विचार मांडू शकता. परंतु हा 2012 स्वयंअर्थसहाय्यित शाळाच्या संदर्भामध्ये त्याची स्थापना व त्याचं विनियमन, हा जो मूळ बिल होता, अधिनियम होता, त्या अधिनियमामध्ये सुधारणा केवळ या बिलाच्या माध्यमातून होत आहेत. त्याला लिमिटेड स्कोप आहे, फार लिमिटेड स्कोप आहे. भास्करराव वरिष्ठ आहेत, नाना वरिष्ठ आहेत. पुढत नाही अध्यक्ष महोदय, पण हे आपण अनुभवी आहात, आपण बराच वेळ बोलता, आपण अभ्यास करता, त्याबद्दल मी काय बोलत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सुधारणा म्हणजे अमेंडमेंट आणणं. आपलं म्हणणं काय आहे की 2012चं हे ओरिजिनल बिल आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा किंवा त्याच्यामध्ये अधिक भर टाकण्याकरता म्हणून आपण हे विधेयक आणले, म्हणून तेवढा लिमिटेड स्कोप आहे. अध्यक्ष महोदय, असं नाही आहे. 2012ला आपण आणलेल्या बिलामध्ये याचा अर्थ तो पाया, हा जर पायाच डळमळीत असेल, या पायामध्ये काही दोष निर्माण झाला असेल, हा जर पायाच त्या ठिकाणी तकलादू असेल, तर त्याच्यावर अध्यक्ष महोदय अनेक इमले उभे करून आपण आपलं यश गाठू शकणार नाही. कदाचित आपली इमारत अध्यक्ष महोदय ही डळमळीत होईल, धोक्याची होईल. आणि म्हणून आपला मुद्दा मी खोडण्याकरता नाही, शेवटी आपण अकॅडमिक डिस्कशन दोघेही कधी कधी करत असतो, कारण त्याच्यामध्येच इंटरेस्ट असला पाहिजे अकॅडमिक डिस्कशनमध्ये, आणि म्हणून लिमिटेड बोलायला पाहिजे ही आपण जरूर सूचना करा, परंतु बेसिक बिलवर बोलता येणार नाही किंवा बोलायला नको असं म्हणता येणार नाही. अध्यक्ष महोदय, हे विधेयक आणत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं
की महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यता ज्या शाळा आहेत आणि त्या स्वयं अर्थसहाय्यता संहिता म्हणजे काय ह्याचा थोडासा माझ्या मनामध्ये जमलिम सुरू होतं. त्याच वेळेला चेअरवरून अध्यक्ष महोदयांनी त्याचा खुलासा करून टाकला की याच्याकरता सरकारकडून कुठल्याही प्रकारचा एकही पैसा न घेता ती संस्था स्वतःच्या अर्थसहाय्यावर, स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या खर्चानं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभी करू इच्छिते आणि तिला आपण परवानगी द्यावी, एवढाच फक्त त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. असा आपण त्याच्यामध्ये इतकं खुलाशेवर नाही, परंतु आपण जे बोललात त्यातून मला अर्थबोध झाला तो हा झाला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नवीनच दिसत आहेत. सुमित वानखेडे त्यांनी अत्यंत मंत्री महोदय बेसिक प्रश्न उपस्थित केला. काही चुकीचं नाही, मी ऐकत होतो. जरी मी इकडे बोलत होतो तरी माझे कान बाळा तुझ्या सदस्य तुमच्याकडेच होते. बाळा म्हणजे तू अच्छा अच्छा, कान माझे तुमच्याकडेच होते. त्यांनी बेसिक प्रश्न उपस्थित केला की आपण या सगळ्या गोष्टीचे जे काय स्पेसिफिकेशन ठरवलेलं आहात, आपण ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून ज्या अपेक्षा व्यक्त करता आहात की तिथे दर्जा म्हणजे तुमची वर्गखोल्या काय साईजच्या पाहिजेत, तिथे शौचालय पाहिजे, तिथे ग्राउंड पाहिजे, तिथे ऑनलाईन अर्ज वगैरे 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 सगळ्या सोयीसुविधा पाहिजे तुम्ही मागितल्यात. परंतु तुम्ही असं काही ठरवलेलं नाही सरकारनं की ज्या जुन्या एक्झिस्टिंग शाळा आहेत, ज्या अस्तित्वात असलेल्या शाळा आहेत, त्या शाळांच्या ऐवजी फक्त नवीन ठिकाणीच आपण त्या ठिकाणी परवानगी देणार असा त्याचा अर्थ नाही. तर जुन्या ठिकाणी सुद्धा आपण परवानगी देणार आणि मग आपल्याला अपेक्षित असलेलं हे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं कुठून करणार हे सन्मान्य सदस्यांनी विचारलं, ते अगदी बरोबर आहे. आणि मग ते अपेक्षित असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जर उभं राहिलं नाही तर 5 लाखाच्या ऐवजी 10 लाख रुपये दंड त्या अधिकाऱ्याला करायचा आहे की संस्थेला करायचा आहे याचाही पूर्णपणे खुलासा नाही. आपण 3 गोष्टी याच्यामध्ये 3 फक्त बदल या ठिकाणी केलेले आहेत. ते म्हणजे महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यता म्हणजे शाळा आस्थापना विनियम अधिनियम 2012 यामध्ये आणखीन पुढे मुख्य अधिनियम असा आहे की याच्या प्रस्तावित यथास्थिती उच्च प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत हा आता मजकूर वगळण्यात येईल. ही एक आपण त्याच्यामध्ये सुधारणा केली. आणि दुसरी सुधारणा आपण अशी केली की 2 आयुक्त याचा अर्थ शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य असा आहे. म्हणजे शासन हा शब्द आपण काढला आणि त्याच्यामध्ये आयुक्त हा त्याच्यामध्ये शब्द टाकला. म्हणजे या संदर्भातला कुठलाही निर्णय करण्याचा अधिकार किंवा कारवाई करायचा अधिकार किंवा शिक्षा ज्याला करायचं आहे तो संपूर्णपणे जबाबदार आपण आयुक्त याला तिथे गेला. तिसरा बदल आपण काय केला, खंड त ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल. तर शाळेचा दर्जा वाढ याचा अर्थ मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेचा उच्च प्राथमिक शाळेत, उच्च प्राथमिक शाळेचा माध्यमिक शाळेत आणि माध्यमिक शाळेचा उच्च माध्यमिक शाळेत या उलट क्रमानं दर्जा वाढ असा आहे. म्हणजे फक्त क्रम बदलला आणि त्याला दर्जा वाढ असं नाव फक्त दिलं. हा एक बदल केला. हा बदल केला आणि नंतर जो शेवटी बदल केलाय आपण तो माध्यमिक शाळेत माध्यमिक शाळेत दर्जा वाढ करण्याच्या मजकुराऐवजी प्राथमिक किंवा माध्यमिक उच्च शिक्षणासारखी एखादी नवीन शाळा करण्याची किंवा विद्यमान शाळेचा दर्जा वाढ करण्याची हा मजकूर दाखल करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, आपण असं म्हणालात की याच्याकरता सरकारकडून एकही पैसा मिळणार नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता आपण आपलं उदाहरण स्वतःच्या संस्थेबद्दल, स्वतःच्या शाळेबद्दल दिलं की माझ्या शाळेनं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. मुलांना लागणारा गणवेशापासून जे जे लागेल ते द्यायला तयार आहे. फक्त आम्हाला अधिकृत 7 वर्षापासून देतोय. 7 वर्षापासून मी प्रयत्न करतोय आणि फक्त मला सरकारनं मान्यता द्यावी. अध्यक्ष महोदय, हे शाळे आपलं शहराचं म्हणून ते ठीक आहे, पण ग्रामीण भागातल्या या शाळांच्या संदर्भातला दर्जावाढ राहू द्या. अध्यक्ष महोदय, सध्या शाळेंची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. ह्या ज्या